दिवसांपूर्वी काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। खरं तर टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून सुरू झालेला हा सगळा वादंग होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय की दोन्हीकडचे कार्यकर्ते आमने सामने आले। काँग्रेस भवनाबाहेर प्रचंड राडा झाला, दगडफेक झाली, गाड्यांची तोडफोड झाली, काही कार्यकर्ते या सगळ्यामध्ये जखमी झालेले आहेत। काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांना, एका पत्रकाराला सुद्धा या सगळ्यामध्ये दगड लागलेला आहे आणि या सगळ्याच्या नंतर आता फरासखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर आपण बघतोय सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमकं घडलं होतं? काही भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या गेट समोर पोलिसांनी आंदोलनाची परवानगी दिली। काँग्रेस ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, असं प्रायव्हेट प्रॉपर्टीवर कुठलेही लोक आंदोलन करू शकत नाहीत, तरी सुद्धा त्यांना असंवैधानिक पद्धतीनं बेकायदेशीरपणे त्यांना आंदोलनाची परवानगी पोलिसांनी दिली। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, या लोकांनी एका गाडीमधून दगड आणि काट्या भरून आणल्या होत्या, ते पोलिसांच्या समोर होत होतं, तरी सुद्धा पोलिसांनी त्यांना बेदखल केलं आणि या सगळ्या लोकांनी एक पूर्वनियोजित कट करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावरती दगड आणि काट्यांनी हल्ला केलेला आहे। यामध्ये आमचे 2 कार्यकर्त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत, एका महिला पदाधिकाऱ्याला जखम झालेली आहे, काही पत्रकारांना सुद्धा लागलेला आहे, महिला पोलिसांना सुद्धा लागलेला आहे आणि अशा प्रकारे धीरज घाटे, दुष्यंत मोहोळ या सगळ्या लोकांनी आणि महापौर या सगळ्या लोकांनी मिळून एक पूर्वनियोजित कटातून एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्याचा खून घडवायचा अशा पद्धतीने हे एक षडयंत्र रचलं होतं आणि त्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खूप अशी मारहाण झालेली आहे। आमचा पोलिसांना स्पष्ट इशारा आहे की जोपर्यंत तुम्ही या लोकांवरती FIR दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही संविधानिक पद्धतीने इथं आंदोलन करणार आहोत, ठामपणे आंदोलन करणार आहोत। नक्कीच आणखी काही कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही दिवसांपूर्वी तुम्ही एप्स्टीन फाईल्सच्या मध्ये जेव्हा मोदींचं नाव आलं होतं त्या विरोधात आंदोलन केलं आणि अगदी 15-20 कार्यकर्त्यांना घेराव घालण्यासाठी जवळपास आपण बघितलं 60-70 एक पोलीस होते आणि 5 मिनिटात तुमचं आंदोलन जे आहे ते बरखास्त झालेलं होतं। त्यानंतर आज मात्र 1-1.5 तास भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनच्या बाहेर होते। पोलिसांनी या सगळ्यामध्ये दिरंगाई केली असं वाटतं? पोलिसांनी अत्यंत त्यांना सहकार्याची भूमिका घेतली आहे। त्यांनी, मला असं वाटतं की त्यांनी दगड पुढवलेत, पोलिसांनी त्यांच्यावर अजिबात कारवाई केली नाही। ते जेव्हा चालून आले, काँग्रेस भवनच्या गेट पर्यंत आले, आम्ही या साईडला होतो, तरी देखील त्यांनी काही कारवाई केली नाही, त्यांना व्हॅन्स मध्ये भरलं गेलं नाही। जेव्हा काँग्रेस पक्ष हा गांधीवादी पक्ष आहे, शिवफुले शाहू आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे, आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा शांतते आणि संविधानाच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो, पण आजचा जो आंदोलन भाजप सरकारने केलाय हा संविधानाचा विरोधी सरकार आहे। या संविधानाच्या विरोधी यांनी आंदोलन केलंय, लोकशाही संपवण्यासाठी यांनी आंदोलन केलंय आणि पोलीस प्रशासन यामध्ये सामील होतं, हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे। नक्कीच या सगळ्यामध्ये पोलिसांनीच सहकार्य केलंय भाजपला अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत। काही महिला कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलणार आहोत। काय वाटतंय, महिला कार्यकर्त्यांना सुद्धा तुमच्यातल्या काही लागलेलं आहे, महिला सुद्धा या आंदोलनामध्ये होत्या आणि प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन पुणे शहरात कधीही झालेलं नव्हतं, संस्कृतीला ठेच पोहोचवली गेली आहे। भारतीय जनता पार्टीचा मुजोरपणा या माध्यमातून दिसलेला आहे। इथून मागेही आपण सगळेजण पाहतच आलेलो आहोत, परंतु कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दबाव तंत्र हे लोक वापरतात आणि त्याच्यामधून त्यांची सुटका करून घेतात, पण यावेळेला त्यांनी तसा विचार करू नये। आज काँग्रेस भवनवरती या लोकांनी हल्ला केलाय, आमच्या पदाधिकाऱ्यांवरती यांनी हल्ला केलाय, आज महिला पत्रकार असतील, महिला पदाधिकारी असतील, आज यांना रक्तबंबाळ केलेला आहे। ही कुठली पद्धत आहे? पोलीस कॉन्स्टेबल आपल्या लेडीज होत्या, त्यांच्यावरती हल्ला झाला, हा काय प्रकार आहे? आणि हा सगळा प्रकार आज भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष तिथे असताना, महापौर तिथे असताना, दुष्यंत मोहोळ म्हणून कोणी तिथे होते त्यांच्या समोर असताना ह्या सगळ्या गोष्टी होतात। हे लोक दगडफेक करतात, म्हणजे आमच्या लोकांच्या हत्या करायचा हत्याचा कट यांनी रचलाय का? आज एप्स्टीन फाईल्सच्या जे काही गोष्टी झालेल्या आहेत ह्या कुठेतरी पडद्याआड न्यायच्या आहेत का? यांना ह्या जनतेसमोर येऊन द्यायच्या नाही आहेत का? आज महाराष्ट्रामध्ये ह्याची चळवळ कुठेतरी चालू झालेली आहे, त्यांना ही थांबवायची आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी द्यावीत आणि आज आमच्या सपकाळ साहेबांनी काय चुकीचं बोललं ह्याचंही त्यांनी उत्तर द्यावं। छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं म्हणजे काय गुन्हा केलेला आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा आहे ना ह्यांनी अभ्यास करायचा आणि मग आमच्याशी बोलायचं। आणि इथे FIR ची कॉपी आज तुमच्या माध्यमातून मी सांगते, आम्हाला FIR नोंदवून घेत नाहीयेत, सगळ्या गोष्टी पोलिसांच्या समोर झालेल्या आहेत, दगडफेक समोर झालेली आहे। आज 200 मीटरच्या आतमध्ये त्यांनी यायला नको होतं, पोलिसांच्या समोर हे सगळे कार्यकर्ते घुसले कसे? म्हणजे हे कुठल्या पद्धतीचं दबाव तंत्र वापरत आहेत? म्हणजे प्रशासनावरती सुद्धा म्हणजे हा चाललाय काय प्रकार? आज माझे पोलीस बांधवांवरती जेव्हा दगडफेक होती ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर तर मिळालीच पाहिजेत,
पण महापौर पद मिळून अजून 8 दिवस नाही झाले तर एवढं माजल्यासारखं हे लोक वागत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. महापौरांनी पण राजीनामा दिला पाहिजे, शहराध्यक्षांनी पण राजीनामा दिला पाहिजे आणि इथे जे कोण पोलीस अधिकारी आहेत त्यांनी लवकरात लवकर तात्काळ या लोकांना अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळतात. काहीही करून तातडीनं महापौरांचा असेल किंवा शहराध्यक्ष धीरज घाटेंचा राजीनामा घ्या अशा पद्धतीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आपण बघतोय माझ्याबरोबर रमेश बागवे आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. भाऊ, तुम्ही इतक्या वर्ष काँग्रेसमध्ये काम करताय, पुणे शहराचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे. या पद्धतीनं कधी आंदोलनं यापूर्वी झालेली होती का? हा गुंडगिरीचा प्रकार पुणेकराला आता पहिल्यांदाच माहीत झालेला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करतोय. जेव्हा जेव्हा रस्त्यावरती काँग्रेस येते तेव्हा लोकशाहीच्या माध्यमातून करतोय. परंतु या भाजपला पैशाची आणि सत्तेची मस्ती आलेली आणि ती मस्ती त्यांनी गुंडगिरीच्या माध्यमातून पुणेकराला दाखवली. पुण्याचा महापौर, पुण्याचे बीजेपीचे अध्यक्ष, पदाधिकारी अशा तऱ्हेने त्यांच्या समेत त्यांचे कार्यकर्ते दगडफेक करतात, मारहाण करतात आणि पोलिसाचा बंदोबस्त त्या ठिकाणी असताना पोलीस पण बागाची भूमिका घेतात. हे आश्चर्यकारक आहे. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. पोलीस हा समाजाचा रक्षक असतो, भक्षक नसतो. परंतु त्यांना दबावाखाली काम करत असताना त्यांना हा अनुभव आलेला आहे आणि म्हणून जो झालेला प्रकार आहे, ज्यांनी गुन्हा केलाय, ज्यांनी कायदा हातामध्ये घेतलाय, तो कोणाचा नातेवाईक आहे, कोणता पक्षाचा आहे, किती मोठा पदाधिकारी, हा भाग दोन आहे. परंतु कायद्याच्या पेक्षा कोणी मोठं नाहीये आणि म्हणून ज्यांनी हातामध्ये कायदा घेतला त्याच्यावरती कडक कारवाई करावी ही आमची काँग्रेस पक्षावतीने मागणी आहे. जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने आणि ह्या ठिकाणी रस्त्यावरती येऊन तीव्र आंदोलन करेल. त्याची जबाबदारी शासनावर राहणार. प्रशांत दादा, तुम्ही स्वतः पोलिसांशी बोललेला आहात, काय नेमकं आज चालू आहे? गुन्हा दाखल झाला असं आहे की पुणे पोलिसांवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अर्थात गृहमंत्र्यांचा दबाव आहे. त्यामुळे या ठिकाणी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे असतील किंवा या ठिकाणी धीरज घाटे जे भाजपचे शहराध्यक्ष आणि ज्यांनी दगडफेक केली असं युवा मोर्चाचा अध्यक्ष दुष्यंत मोळवर गुन्हा दाखल होत नाहीये. तर आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत. जोपर्यंत या तिघांवर गुन्हा दाखल होत नाही, त्यांच्याबरोबरच्या असंख्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. हा आमचा त्यांना निर्वाणीचा इशारा आहे. पण पोलीस ऐकतायत का अजून तरी? आता पोलीस फक्त या ठिकाणी स्टेटमेंट घ्यायचं काम करतात. पण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष माघार घेणार नाही. नक्कीच या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होतात, इतका सगळा गोंधळ झाला, पोलीस कमी पडले असं वाटतं की जाणून बुजून कमी? पोलिस कमी नाही पडली, पोलिस भाजपला मदत करण्यामध्ये परिपूर्ण पडली. काल सुद्धा आम्ही पोलिसांना सांगितलं, ही तिसरी वेळ आमच्या पक्षावर हमला होण्याची. भारत जोडो यात्रेला आम्ही गेलेलो असताना सुद्धा असाच हमला झाला, तेव्हाही कारवाई झाली नाही. आज आमच्या कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, दगडफेक केली, आमच्या गाड्या फुटल्या, रक्तभंबाळ आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फुटली आणि पोलिस आत येऊन शिरून आमची गचंडी पकडून आम्हाला ढकलून आताच आमच्या कार्यालयातनं आम्हाला फरफटत नेतात. महिलांची अपशब्द वापरतात. अहो पोलिस, तुम्ही थोडी तरी जाण ठेवा स्वतःची. तुम्ही काय आहे, तो जे वादग्रस्त PI चव्हाण त्यांनी हे करावं. वैष्णवी वैष्णवी हागवण्याच्या ह्याच्यामध्ये जे होते हे ते निलंबित ते हे चव्हाण आहेत. या पद्धतीने वागतात महिलांबरोबर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच शिकवण दिली का महिलांवर दगडफेक करण्याची. लाज वाटते आज मला या पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन झालंय म्हणून. पण या सगळ्याच्या नंतर जेव्हा काँग्रेस आंदोलन करतं तेव्हा मात्र अगदी 10 मिनिटांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जातं. आज मात्र 1-1.5 तास भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणी काहीच केलं नाही. पहिलं तर आम्हाला परवानगीच दिली जात नाही. आंदोलन केलं तर डायरेक्ट गुन्हा दाखल केला जातो आणि 10 मिनिटात आम्हाला गाडीत बसून पाठवून दिलं जातं. इथं 3 तास आंदोलन चालू आहे आणि हे 11 वाजता येणार, 10:30 वाजता पतित पावन संघटना आली. आमच्या दारामध्ये प्रदेशाध्यक्षांचा पुतळा जाळला. पोलिसांनी त्यालाही परवानगी द्यावी. आता आमच्या घरात शिरूनच करायचं काम आहे. अत्यंत लाजिरवाणी पद्धत आजची आंदोलनाची आहे. पोलिसांचं हे वागणं योग्य नाही. सत्ता येते, सत्ता जाते. पोलिसांनी आपल्या संविधानाप्रमाणे नियमाप्रमाणे राहिलं पाहिजे. भाजपचे कार्यकर्ते या सगळ्यामध्ये एकच मागणी करत होते की काँग्रेसनी माफी मागावी. इथून पुढे काँग्रेस माफी मागण्याच्या भूमिकेत असणार आहे का? कशाची माफी? कशाची माफी? लाज वाटते का त्यांना माफी मागायला लावणं? त्या छिंदमकडनं माफी मागवली का? राहुल सोलापूरकडनं माफी मागितली का? कोश्यारीकडनं माफी मागितली का? ज्या गोयलनी पुस्तक लिहिलं, मोदी आणि शिवाजी महाराजांची तुलना केली, त्याच्याकडनं माफी. नालायकांनो पहिलं तुमचं बघा, नंतर बोला तुम्ही.
नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि काहीही झालं तरी आमची ही जी काही भूमिका आहे ही सोडणार नाही. ज्या ज्या लोकांनी या सगळ्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी इथे येऊन गोंधळ घातलेला होता त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी केली जाते. त्याचबरोबर महापौर असतील मंजुषा नागपुरे, त्याचबरोबर शहराध्यक्ष धीरज घाटे असतील, त्याचबरोबर युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ असतील, यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी जी आहे ती केली जाते. त्यामुळे आता आपण बघतोय की अजूनही फरसखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर प्रचंड तणावाचं वातावरण आहे. आतमध्ये स्टेटमेंट्स रेकॉर्ड करण्याचं काम सुरू आहे. मात्र पोलिसांनी या सगळ्यामध्ये दिरंगाई का केली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय, कारण पोलिसांच्या हातात होतं. पोलीस खूप मोठ्या संख्येने आपण बघतोय या ठिकाणी तो कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे, ज्या कार्यकर्त्याला दगडफेक मध्ये मारहाण झाली, दगडफेक लागलेली आहे, म्हणजे दगड लागलेला आहे आणि पूर्ण डोकं फुटलेलं आहे, नाकावरती जखम आहे, कपाळावरती जखम आहे आणि बँडेज लावून दवाखान्यातून उपचार करून आता हा कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे. हा जो काही दगड लागलेला आहे हा काँग्रेस आणि भाजपमध्ये जो गदारोळ झाला, जो गोंधळ झाला, दगडफेक झाली, या दगडफेकीमध्ये लागलेला हा दगड आहे. अशाच पद्धतीचा एक दगड जो आहे तो एका महिला कार्यकर्तीला सुद्धा लागलेला होता. त्याचबरोबर एका माध्यमांच्या प्रतिनिधीला सुद्धा अशाच पद्धतीने दगड लागलेला आहे. त्यामुळे मुळातच ही दगडफेक कुणी सुरुवात केली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या सगळ्यावरती आता पोलिसांना खरं तर तपास करावा लागणार आहे. पहिला दगड कुठून भिरकावला गेला होता या सगळ्याचा तपास पोलीस करताना पाहायला मिळणार आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतोय की पोलिसांच्या हातात असूनही पोलिसांनी वेळीच हे आंदोलन रोखलं का नाही? का काँग्रेस कार्यकर्त्यांच्या इतक्या जवळपर्यंत गेटच्या आतमध्ये पर्यंत भाजप कार्यकर्ते का आले? गेटच्या इतके जवळ आलेले होते, मग भाजपने या आधीच त्यांना अडवलं का? भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या आधीच का नाही अडवलं? असे अनेक प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता आपण बघतोय की जो कार्यकर्ता दवाखान्यातून आलेला आहे त्याला सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आणि ज्या महिला पदाधिकाऱ्याला दगड लागलाय तिला सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आतमध्ये नेलेला आहे. स्वतः डीसीपी कृषिकेश रावले हे या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. मात्र त्यांच्यावरच काँग्रेस कार्यकर्ते आरोप करतात, भाजप बरोबर पोलीस मिळालेले आहेत असे आरोप केले जात आहेत. त्यामुळे आता खरंच या प्रकरणामध्ये गुन्हा कधी दाखल होतो आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.